लाडक्या बहिणींना सरकारकडून लाभार्थ्यांच्या खात्यात मार्चचा निधी जमा झालेला आहे। काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्या काय भावना आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत होतोय साधारणपणे 1,08,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडल्याची माहिती आताच महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं। ज्या महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं आहे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या महिलांच्या खात्यावरती आज मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागले आहेत। आज वार आहे रविवार आणि रविवार असून देखील सरकारच्या माध्यमातून पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात केल्या। स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना आदेश या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय की आजच्याच रविवारी पैसे वाटप करून टाका, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत पुढील 8 दिवस अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अजिबात पैसे जाणार नाहीत। त्यामुळे आज रविवार असून सुद्धा डीबीटीचं काम सरकारच्या माध्यमातून आता जमा करायला सुरुवात केल्या। सकाळी 7 वाजल्यापासून डीबीटीचं बटन दाबले आणि 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती राहिलेल्या मार्च महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्या। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण काल शनिवार होता, आज रविवार आहे आणि 24 तासांच्या आतमध्ये पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये जमा व्हावेत अशा प्रकारे GR देखील काढण्यात आला होता। आणि तशा प्रकारे काल या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये निम्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले पण आहेत। आज उरलेल्या निम्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना खरोखर पैशांचं वितरण सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, पटकन लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेत का चेक करायचं आहे। आपलं गुगल पे, फोन पे या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, कारण अनेक महिला खेडेगावामध्ये राहत असता, तुम्ही सुद्धा खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये राहत असता आणि ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे पैसे सरकारने या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी सोडलेले असते, परंतु मेसेज यायला महिलांना या ठिकाणी मोबाईलवरती टाइम लागतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पटकन पैसे जमा झालेत का एकदा तुम्ही चेक करायचं आहे। लाडक्या बहिणींना वाटतं होतं की फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आम्हाला सोडले आणि मार्च महिन्याचे पैसे का सोडलेले नाहीत, तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी माफ करा असं लाडक्या बहिणींना म्हणलं आणि राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। यावेळी तुम्हाला खूपच हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली। मागच्या महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी जो होता तर तो का लवकर दिला नाही अशी मागणी होत होती। तर लक्षात ठेवा, मागचा मार्च महिना संपून गेलाय, एप्रिल महिना सुद्धा अर्धा संपत आल्याचं पाहायला मिळतंय, तरी सुद्धा या ठिकाणी पैसे का सोडले नाहीत, आम्हाला माफ करा। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, आता मागच्या महिन्यामध्ये संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये आता बाहेरील देशामध्ये युद्ध सुरू होतं। त्यामुळे लोकांच्या तारांबळ उठल्या होत्या, गॅस कोणाला मिळत नव्हता तर कोणाला पेट्रोल डिझेल मिळत नव्हतं। त्यामुळे आपल्या देशामध्ये गंभीर परिस्थिती मागच्या महिन्यामध्ये निर्माण झाली असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे पैसे वाटण्यासाठी थोडा या ठिकाणी उशीर झाला असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। तशा प्रकारे सरकारने काल GR काढला होता, त्यामध्ये कालचा शनिवार आणि आजचा रविवार 2 दिवस वाटपाचे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले होते। त्यापैकी काल शनिवारी 50% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे गेलेले आहेत। ज्या 50% लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या तर त्या 12 जिल्ह्यातील होत्या, त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात या ठिकाणी केल्या। मग तुम्ही म्हणाल की कोणाकोणाला पैसे या ठिकाणी आज मिळणार आहेत, तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ठिकाणी आता बघा कार्यक्रम एक होता आणि कार्यक्रमानिमित्त लाडक्या बहिणींना कोणाला पैसे मिळणार आहेत आता याची यादी सुद्धा सांगून टाकल्या। तीच यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार असून सुद्धा पैसे कसे काय जमा होऊ लागलेत आता हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो। बघा, सरकारच्या माध्यमातून GR आणि कागदपत्रावरती सही केल्या, म्हणजे GR या कागदपत्रावरती सही केल्यानंतर पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होतच असतात। आज 120 तालुक्यामध्ये रविवार निमित्त पैसे या ठिकाणी वितरण सुरू करण्यात आले। लक्षात ठेवा, 12 जिल्ह्यातील 120 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना, गोरगरीब लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे।
स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज रविवारी असून सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही शिल्लक ठेवलं जाणार नाही, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत अधिवेशन असणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना या काळामध्ये पैसे या ठिकाणी आता येणार नाही आहेत. त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटपाचे आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. जर तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल, म्हणजे आधार कार्ड बँकेला या ठिकाणी जोडला असेल आणि KYC प्रक्रिया तुम्ही केलेल्या महिला असाल, तर फक्त त्याच महिलांना या 12 जिल्ह्यातील गोरगरीब 120 तालुक्यामध्ये आज रविवार निमित्त पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुमचं पहिलं या ठिकाणी आता चेकिंग करण्यात येणार आहे, ते म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला तुम्ही लिंक केलाय का. जर तुम्ही लिंक केला असेल तर तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. तुम्हाला आज पैशांचं वितरण आता आज रविवार निमित्त 12 एप्रिल रोजी तुम्हाला पैशांचं वितरण जमा करायला सुरुवात करण्यात आलंय. त्यानंतर दुसरी पात्रता चेक करण्यात आल्या. तुम्ही KYC केलेल्या लाडक्या बहिणी आहे की नाही, आता हे चेक करण्यात आले. जर KYC तुम्ही आता केला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे आज येण्यासाठी आता मार्ग मोकळा झालाय. तुम्हाला कोणी सुद्धा अडवू या ठिकाणी शकत नाही. सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी प्रत्येक 12 जिल्ह्यांचे 3 गट आता या ठिकाणी तयार करण्यात आलेत. म्हणजे प्रत्येक 4 जिल्ह्यांचे 3 गट आता सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेत. पहिला गट जो आहे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आलेत. दुसरा गट जो आहे तर तो बरोबर या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटपाचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर शेवटचा गट जो आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये तिसऱ्या गटातील 4 जिल्ह्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा करायला सुरुवात केल्याचं आता पाहायला मिळतंय. असं टोटल 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्यांनी KYC करून ठेवले आहे, ज्यांनी आधार कार्ड आपल्या बँकेच्या खात्याला लिंक केलंय आणि त्यांनी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मागच्या 15 दिवसांमध्ये घेतलाय, फक्त अशा सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे 1500 रुपये मार्च महिन्याचे सोडायला सुरुवात केल्या. आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करायला सांगितलंय. कारण लक्षात ठेवा उद्या सोमवार आहे आणि सोमवार ते शनिवार 7 ते 8 दिवस अधिवेशन चालणार आहे आणि या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा करण्यात येत नसतो. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिल्या पैसे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करा. तुम्हाला वाटेल की आता रविवारी बँका बंद असणार वगैरे वाटत असेल, परंतु तसं अजिबात नाही आहे. आता बँका जरी बंद असल्या तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे पडत असतात. त्याचं कारण म्हणजे हे पैसे चेकद्वारे येणं बंद झालंय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं पैसे कोणाला जमावू लागलेत आणि कुठे कुठे जमावू लागलेत. लक्षात ठेवा उद्यापासून शनिवारपर्यंत पुढच्या 1 आठवडाभर पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक 1 तासाला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. सरकारने तिकडून तुमच्या खात्यावरती पैसे सोडलेत. लक्षात ठेवा रविवारी पैसे तुम्हाला आज काढता येणार नाही, बँका बंद असणार आहेत, परंतु पैसे या ठिकाणी सरकारने सोडायला सुरुवात केल्या. कारण आता बघा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज रविवारी पैसे सोडलेत, तुम्हाला पैसे काढता येत नाहीत, परंतु पैसे सोडण्यात आलेत हे खरं आहे. तुम्ही पटकन तुमचं गुगल पे, फोन पे या ठिकाणी जे काय असेल तर ते चेक करायचं आहे. पुढच्या 10-15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जशा प्रकारे जमा झाले तशाच प्रकारे मार्च महिन्याचे 1500 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला 120 तालुक्यामध्ये आता बघायला मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणी आत्ताच 5 मिनिटापूर्वी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबलंय, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन या ठिकाणी दाबल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी हे DBTचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी खटाखट बहिणींच्या खात्यावरती पुढच्या अर्ध्या 1 तासामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होत असतात. आताच 5 मिनिटापूर्वी अनेक लाडक्या बहिणींना पहिला या ठिकाणी बघा मेसेज आलाय, तो म्हणजे आता मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आता येऊ लागलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली. मग आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की आज रविवारी नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले. त्या 12 जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं कोणकोणती वाचून दाखवल्या. या 12 जिल्ह्यातील जवळपास 120 तालुक्यामध्ये जे गोरगरीब महिलांचे तालुके आहेत तर त्यांना आज पैशांचं वितरण एका दिवशी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. फक्त आज वाटपाचा शेवटचा दिवस एका दिवशी जमा करण्यात येणार आहे. मग बघा 120 तालुक्यामध्ये आता सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचणार आहेत. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जो GR काढण्यात आला होता
त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता लक्षात ठेवा, शनिवारी आता 11 एप्रिल आणि या ठिकाणी रविवारी आज 12 एप्रिल असं 2 दिवस वाटपाचे असतील. तशा प्रकारे लाडक्या बहिणींना काल पण पैसे जमा झालेत. शेजारच्या तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे काल जमा झाले असतील, तुम्हाला पण ऐकून आला असेल. परंतु तुम्हाला जर आले नसतील तर आज पैशांचं वाटप तुमच्या सुद्धा या ठिकाणी खात्यावरती आता जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागला आहे. आता तुमच्या मनामध्ये येत असेल की आता सोमवार आहे उद्या आणि उद्यापासून पैसे येतील असं वगैरे वाटत असेल, परंतु उद्या अजिबात पैसे येणार नाहीत. अधिवेशन चालणार आहे हे तुम्हाला परत एकदा सांगतो. आपल्या या ठिकाणी सर्व लाभार्थी महिलांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत त्या जिल्ह्यांची लिस्ट आता सांगतो बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की मागच्या या ठिकाणी आठवडाभरापासून आम्ही मार्च महिन्याचे 1500 कधी येणार वाट बघत आहोत, परंतु काल नाहीत. तर बघा, देशामध्ये गॅस या ठिकाणी आता लोकांना मिळाना झाला होता. पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगा मागच्या आठवड्यामध्ये लावल्या होत्या. त्यामुळे आजच्याच पैसे वितरण करण्यासाठी ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. मग लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत जानेवारीचे हप्ते घेतलेत, फेब्रुवारीचे हप्ते घेतलेत, फक्त त्यांनाच पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल दररोज पैसे येते असं तुम्ही बोलता, परंतु सरकार ज्यावेळी GR काढतं त्याचवेळी पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती थेट या ठिकाणी होत असतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सरकारने कालच या ठिकाणी सकाळी 7 वाजता GR काढला होता. यासाठी 8,300 कोटी रुपये मंजूर सुद्धा करण्यात आले होते आणि हे पैसे मंजूर झाले आणि थेट महिलांच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या. आता दररोज अनेक लाडक्या बहिणींना गेल्या 8 दिवसापासून पैसे येत होते, परंतु जास्त येत नव्हते. म्हणजे तुम्हाला वाटत असेल मागच्या 8 दिवसापासून मार्च महिन्याचे पैसे येते सगळे बोलतात, परंतु येते का? हो, येत होते. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी जवळपास 12 जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये पैसे या ठिकाणी आता येत होते, दररोज येत होते. काल शनिवारीपर्यंत या ठिकाणी फक्त 12 जिल्ह्यामध्ये वाटप झाले होते. काल एका दिवशी निम्या लाडक्या बहिणींना म्हणजेच 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले. ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज रविवारी पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागलंय. मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता काय काय सांगण्यात आलंय तर बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये एक मोठा घोटाळा झालाय. यामध्ये काय झालंय तर आता लाडक्या बहिणींनी या जिल्ह्यातील आता खूप मोठ्या चुका केलेत. काय तुमच्या चुका या ठिकाणी होऊ नयेत म्हणून तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती, सातारा जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती. या तिन्ही लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस अशा बँकामध्ये खोललेलं होतं. तुम्ही सुद्धा पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये खातं खोललेलं असणार आहे. त्यामुळे त्यांना जानेवारी महिन्यापर्यंत सगळे हप्ते आतापर्यंत आले, परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. बहिणींना काय वाटत होतं, आमच्या बँकेमध्ये पैसे मिळतात तर ते सगळे काढून आम्ही घरी घेऊन येऊ, आम्हाला काय सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. तर आता यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कोणता प्रॉब्लेम झालाय? तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं खोललं असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता जर तुम्हाला अजून पण आला नसेल तर नेमकं काय चुका झालीत का हे सुद्धा झटपटपणे आता तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बीड जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एक लाडकी बहीण होती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक गरीब लाडकी बहीण होती. त्यांच्यासोबत काय घडलं, यामुळे भला मोठा त्यांना दंड झालाय. तुम्हाला ऐकायला या ठिकाणी विचित्र वाटत असेल, तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु बँका आता दंड करायला सुरुवात केल्या. मिनिमम बॅलन्सचा बँकांनी रूल लावलाय, ज्यामुळे त्यांना भला मोठा दंड झालाय. तुम्ही जर आता ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा दंड या ठिकाणी आता होऊ शकतो. तुमच्या आलेल्या पैशातून आता पैसे कट सुद्धा होऊ शकतात. गोरगरीब लाडक्या बहिणी होत्या, त्यांना 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या मार्च महिन्याचे परवा दिवशी जमा झाले होते, परंतु 1500 रुपये मधलं दंड म्हणून 300 रुपये या ठिकाणी बँकांनी काटून घेतलं. त्याचं कारण म्हणजे मिनिमम बॅलन्स या ठिकाणी आता बँकेमध्ये तुम्ही ठेवत नाही, म्हणजे शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेवा सांगण्यात आलंय. परंतु आता महिलांनी ते ऐकलेलं नाही, म्हणून या ठिकाणी 4 वेळा सांगून पण आता या ठिकाणी ऐकलं नसल्याने दंड महिलांना होऊ लागलाय. तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. जर करता तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर आता सावधान व्हायचं आहे. तुम्हाला मिनिमम बॅलन्स म्हणजे शिल्लक रक्कम बँकेमध्ये अजिबात तुम्ही ठेवत नसाल
तर आता सावधान व्हा, कारण एप्रिल महिन्यामध्ये नवीन नियमावली आता लागू करण्यात आल्या. जर करता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिनिमम बॅलन्स जर आता महिलांनो ठेवत नसाल तर तुमचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दंडाच्या स्वरूपात या ठिकाणी कट करून घेतील. आता तुम्ही म्हणाल की आम्ही बँकेच्या खात्यावरती किती पैसे ठेवायचे, घरात किती काढून आणायचे, तर लक्षात ठेवा, आज रविवार आहे आणि आज या ठिकाणी 12 एप्रिल आहे. तुम्हाला जे 1500 रुपये जमा होतील तर त्या बँकेमध्ये तुम्ही 1000 रुपये काढून आणायचं आहे आणि उरलेले या ठिकाणी जे 500 रुपये आहेत तर ते बँकेमध्ये शिल्लक रक्कम म्हणून ठेवायचं आहे. आणि फक्त तुम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपयातला 1000 रुपये काढून आणायचं आहे. जर करता असं नाही केलं तर तुम्हाला मिनिमम म्हणजे बँकेमध्ये खातं खोललं आहे म्हणून त्यामध्ये काहीच पैसे ठेवले नाहीत असं म्हणून बँक तुम्हाला दंड आकारू शकते, कारण बँकांचा नवा नियम लागू असण्याची शक्यता आहे. तुमच्या बँकेमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेताय आणि आता या ठिकाणी बँकेमध्ये पैसे ठेवत नाही म्हणल्यावर या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. हा झाला वेगळा विषय. परंतु आज वार रविवार आहे आणि आज नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला वगळून पैशांचं वितरण होणार आहे, तुम्हाला झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे की आजच्याच पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये करून टाका, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवार 8 दिवसापर्यंत आता अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे आजच्या आज तुम्हाला रविवारी असून पण पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. बघा, जर आज पैसे आले नाहीत तर तुम्हाला पुढील 8 ते 10 दिवसापर्यंत परत आणि या ठिकाणी वाट आता पाहावी लागू शकते. त्यामुळे आजच्या आज या ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेत, कोणत्या 120 तालुक्यामध्ये सोडण्यात आलेत याचीच माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. लाडक्या बहिणींचा रविवार या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता बघा, सगळ्यात आधी तुम्हाला लाडक्या बहिणींनो जो प्रश्न पडलाय की मार्च महिन्याचे 1500 रुपये आज या ठिकाणी आता कोणाकोणाला मिळणार, सर्वांनाच मिळणार का, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे. हा प्रश्न लाडक्या बहिणींनो तुम्हाला पडलाच असेल. याचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय. सगळीकडे बातम्या जोरदार पसरू लागलेत की आता या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता आज येणार, तर तो सर्वांनाच येणार का. तर बघा, तुम्हाला सर्वांना पैसे द्यायचं ठरवलं तर 1,40,00,000 लाडक्या बहिणी आहेत आणि सरकारच्या तिजोरीमध्ये इतका पैसा पण नाही आहे. त्यामुळे सर्वांनाच पैसे या ठिकाणी येणार नाही. फक्त आता याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. तशी नियमावली सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या. यामध्ये जवळपास 15 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. त्यांना 1 रुपया सुद्धा मार्च महिन्याचा दिला जाणार नाही. अशा प्रकारची सक्त ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र करण्यात आलेत त्या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की काय, अशी भीती देखील लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय. याचंच उत्तर तुम्हाला या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. काय म्हणलेत बघा, सर्वांना सरसकट पैसे जर द्यायचं ठरवलं तर ते आम्हाला सुद्धा परवडणार नाही. यासाठी आम्ही एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या आम्ही मार्च महिन्याच्या हप्त्या वितरणासाठी लागू केलेत. त्यामुळे तुम्ही पात्र यादीमध्ये येताय का अपात्र यादीमध्ये येताय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत. तर बघा, मार्च महिन्याचा हप्ता वितरणासाठी 4 कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत. या 4 कडक नियमानुसार आता 15 लाख लाडक्या बहिणी आता यामधून बाहेर निघणार आहेत. अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला सुद्धा 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही. 4 नियम कोणते आहेत, त्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की आज रविवार आहे, वाटपाचा एकच दिवस आहे, उद्या सोमवार आहे, सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत अधिवेशन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती येणार नाही. त्यामुळे आज रविवार असून सुद्धा पैसे आता जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळते. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे, कोणाला बाहेर काढण्यात आलंय. तर बघा, पहिला नियम कोणता लावण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जर मिळाला असेल तर आणि तरच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. कारण सरकारने काय सांगितलंय की आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर तो मिळाला त्यानंतर मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे आता भरपूर चेकिंग महिलांची करण्यात आली होती आणि मगच तुम्हाला फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता सोडण्यात आला होता. जर तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर अजिबात तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही. वाट बघू नका असं सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे लक्षात आलं का बघा,
तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी आता बघायचा आहे। तर बघा, डीबीटीच्या माध्यमातून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत, त्या 12 जिल्ह्यातील आज या ठिकाणी रविवारसाठी कोणत्या 120 तालुक्यांची निवड करण्यात आल्या हे तुम्हाला सांगणार आहे। घाबरू नका, रविवार असून सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागले, कारण रविवारी पैसे तुम्हाला काढता बँकेतून येणार नाही, परंतु सरकार बँकेमध्ये पैसे जमा करत असतं। कारण सरकारला तुम्ही अर्ज या ठिकाणी भरताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक या ठिकाणी आता जोडून दिलं असतं। त्यामुळे काळजी करू नका, लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे। पहिला नियम लक्षात आला का बघा, ज्यामध्ये सांगण्यात आले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालाय फक्त त्यांनाच मार्च महिन्याचा हप्ता 120 तालुक्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। 120 तालुक्यामध्ये कोणाकोणाला जमा करण्यात येणार आहे हे झटपटपणे 120 तालुके तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, जिल्ह्यांची यादी आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका आहे का हे बघणं या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर बघा, तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि तालुके आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला जळगाव। यामध्ये सर्वांनाच पैशांचं वितरण होणार नाही आहे। यामध्ये अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, त्यानंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद, त्या ठिकाणी बदलापूर, भोकरदन, त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा हे तालुके, नंदुरबार जिल्ह्यातील आता नवापूर तालुका, शहादा, आता तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, नाशिक जिल्ह्याचा जर आता या ठिकाणी विचार करायचा गेला तर या ठिकाणी सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, सटाणा, त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर गंगाखेड, परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पालघर जिल्ह्याचा विचार केला तर आता जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डबाणवाडा, त्यानंतर पुणे जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, तर या जिल्ह्यामध्ये लवकरच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। फक्त KYC केल्या का हे तुम्ही बघून घ्यायचं आहे। आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक केला असेल तर लवकरच या ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।